नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी घेऊन आलेलो आहोत मेकॅनिकल सेकंड सेमिस्टर सब्जेक्ट मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी MPR ची इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक. पेपर कोड नंबर आहे 312313. बरेचसे विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती की सर्व MPR चे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील तर द्या. तर आपण युनिट वाईज MPR चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही करून जा, तुम्हाला नक्कीच खूप आउट ऑफ मार्क्स मिळतील. आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. जे तुम्हाला गरज आहे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. सब्जेक्ट आहे आपला MPR मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी के स्कीम MSBT. कोड नंबर आहे 312313. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, युनिट नंबर फर्स्ट आहे आपला MPR चा, फंडामेंटल ऑफ लेथे अँड ड्रिलिंग मशीन्स. याचा टोटल वेटेज आहे 16 मार्क्स. तर बघा आता क्वेश्चन नंबर फर्स्ट इम्पॉर्टंट आहे. डिझाइन इट ए टूल 8 10 6 6 5 10 0.8 सिग्नेचर इन ASA 16. तर ह्या क्वेश्चन 2 मार्कासाठी येऊ शकतो आणि 2 वेळा पेपर मध्ये आलेला आहे. विंटर 23 ला आला आणि विंटर 19 ला सुद्धा आला होता. तुम्ही असं सर के स्कीम, पण याच्या आधी पण आय स्कीम होती, आय स्कीम मध्ये पण हा विषय होता आणि जी स्कीम मध्ये पण होताच. तसंच बघा क्वेश्चन नंबर सेकंड, एक्सप्लेन द मेकॅनिक्स ऑफ चिप फॉर्मेशन विथ नेट स्केच. हा 4 मार्क्स साठी येण्याची टॉपिक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर थर्ड, एक्सप्लेन द कटिंग पॅरामीटर्स ऑफ लॅथे मशीन विथ देअर SI युनिट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, ड्रॉ ए नेट स्केच ऑफ रॅडिकल ड्रिलिंग मशीन and label all parts following components. Number first, column. Number second, work table. Number second, radical arm. Number 4, drill head. हा सुद्धा 4 मार्क्स साठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 5, राइट डाउन द स्टेप इन्वॉल्व फॉर इंटरनल थ्रेड कटिंग ऑन द lathe machine. Question number 6, explain the various drilling machine operation with net sketch at least 3. Question number 7, state any 4 operation perform of lathe machine. Question number आता बघा 8, explain the single point cutting tool signature. Question number 9, explain the 2 cutting parameter of drilling operations. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10, calculate the time required for one complete cut on a work piece of 60 mm diameter and 400 mm long. The cutting speed is 50 meter per minute and the feet 0.5 mm रिव. तर विद्यार्थी मित्रांनो, हा एक न्यूमेरिकल वाला क्वेश्चन आहे, तर हा सुद्धा येऊ शकतो. तर त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 11, एक्सप्लेन द व्हेरियस टाइप्स ऑफ चिप ऑब्झर्व इन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस विथ नेट स्केच. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12, स्टेट द बेसिक पार्ट ऑफ द सेंटर लॅथे. क्वेश्चन नंबर 13, डिफाइन द फॉलोइंग टर्म विथ द रेफरन्स टू ए सिंगल पॉइंट कटिंग टूल. नंबर फर्स्ट, back rack angle. Number second, side rack angle. Number third, end relief angle. Number fourth, side relief angle. Question number 15, estimate the time of drill the whole of length of 640 mm considering the approach and over a travel of 2.6 mm each with a feed of 0.3 mm at what speed of 30 mm drill with the running for cutting the steel at 30 meter per minute surface speed. Question number 15, in list element of tool signature or single point cutting tool. Question number 16, state the various types of chips, explain the any one with net sketch. 17, question number, explain with the net sketch thread cutting operation on the lathe machine. Question number 18, explain the taper turning operation
of lathe machine with net sketch. Question number 19. Draw a net sketch and explain the accessory used to support long work. Question number 20. Calculate the machining time for a steel drill 10 mm diameter to percentage at 18 mm thin steel plate. Assume a feed of 0.2 meter 0.2 mm revolution and cutting speed for the steel as 20 minute 20 meter per minute. ओके, तर असे पहिले युनिटचे 25 क्वेश्चन आहेत. आता बघा क्वेश्चन नंबर 21. राइट डाउन द बेसिक पार्ट ऑफ द लॅथे मशीन विथ देअर प्रॉपर फंक्शन. क्वेश्चन नंबर 22. लिस्ट टाइप्स ऑफ चिप्स प्रोडक्ट इन मशीन प्रोसेस मशीनिंग प्रोसेस. क्वेश्चन नंबर 23. लिस्ट एनी 4 accessories used on lathe. त्यानंतर क्वेश्चन नंबर 24. Explain with the net sketch following drilling operation. Number first remaining, number second boring, number third counter sinking. And question number 25. List the types of taper turning method and explain any one of the net sketch. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला युनिट नंबर फर्स्ट मध्ये 25 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील. जर समजा तुम्ही हे 25 क्वेश्चन जर समजा तुम्ही याचा चांगला अभ्यास करसाल तर तुम्हाला याच्यात खूप चांगले मार्क्स मिळतील. तसंच बघा आता युनिट नंबर सेकंडचे काही मी इम्पॉर्टंट नाही आहेत माझ्याजवळ. आता युनिट नंबर थर्ड बघा. युनिट नंबर थर्ड आहे कास्टिंग प्रोसेस. याचा वेटेज आहे 12 मार्क्स. तर बघा याचा क्वेश्चन नंबर फर्स्ट. स्टेट अँड एक्सप्लेन द डिझायरेबल प्रॉपर्टीज ऑफ मॉडेलिंग स्टँड. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड. नेम एनी 4 टाइप्स ऑफ पॅटर्न. क्वेश्चन नंबर थर्ड. State the importance of color scheme for pattern. Illustrate a common color scheme. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. Explain the process of sand preparation and sand condition. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. Determine the difference defects in the casting. State their causes and remedies. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. राइट द इंडिकेट ऑफ द फॉलोइंग कलर इन कोडिंग ऑफ पॅटर्न. नंबर फर्स्ट ब्लॅक, नंबर सेकंड रेड, नंबर थर्ड येलो, नंबर 4 रेड स्ट्रीप ऑन येलो बॅकग्राउंड. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7. इन लिस्ट फॉर मटेरियल यूज फॉर पॅटर्न मेकिंग. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 8. एक्सप्लेन द सेंट्रीफ्युगल कास्टिंग प्रोसेस विथ द नेट स्केच. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9. Write the safety practice to be followed in the foundry shop. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10. Enlist types of molding sand. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11. Draw a net sketch of gating system. State the various elements of the gating system in molding process. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12. Elaborate why the section of the sphere reduce downward. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 बघा. State the 2 advantage and disadvantage of centrifugal casting. Write any 4 application. Question number 15. Determine the differential defect in the casting. State their causes and remedies. 6. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15. Enlist the types of the pattern and state the procedure for pattern construction. त्यानंतर बघा आता युनिट नंबर 4 फॉर्मिंग प्रोसेस. याचा वेटेज आहे 10 मार्क्स. तर नंबर फर्स्ट. डिफाइन द फॉर्मिंग अँड इट्स टाइप्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड. डिफरन्शिएट बिटवीन ओपन डाय फॉर्जिन अँड क्लोज डाय फॉर्जिन. त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड. डिस्क्राइब इन द ब्रीफ द व्हेरियस टाइप्स ऑफ रोलिंग मिल्स यूज इन हॉट रोलिंग विथ नेट स्केच.
Question number 4, explain with the net sketch forging process for making bolt head. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, comparing the hot rolling with the cold rolling. Question number 6, write the application of rolling operation. Question number 7, draw the net sketch following forming methods. Number first, drop forming, press forming, upset forming. Question number 8, explain the open and close die in forming operation. Question number 9, explain the hot and cold rolling, state their application. Question number 10, explain with the sketch upset forming operation. Question number 11, state the jumping operation. Question number 12, explain the cold rolling if 4 high rolling mill is usually used. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13, classify the closed die forging, explain any one with net sketch. Question number 14, list the types of rolling mill and its application. Question number 15, explain with the net sketch any 3 press forging operation. तसाच बघा आता युनिट नंबर 5. युनिट नंबर 5 आहे मेटल जॉइनिंग प्रोसेस. 16 मार्काचा वेटेज आहे. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट, स्टेट द एप्लीकेशन ऑफ TIG वेल्डिंग. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड, डिस्क्राइब द फॉलोइंग वेल्डिंग डिफेक्ट विथ देअर कॉसेस अँड रेमेडीज. तर नंबर फर्स्ट, porosity. Number second, crack in the weld. Number second, and नंतर number third, slag inclusion. तर question number third, list any 4 welding defects and their causes. Question number 4, draw the net sketch showing TIG welding process, explain its the working. Question number 5, state the advantage of MIG welding. Question number 6, name the fillers used in soldering. Question number 7, difference between the soldering and brazing. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, difference between TIG and MIG welding. At least 4 point. Question number 9, define the brazing. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10, explain with the net sketch the working principle of MIG. तर विद्यार्थी मित्रांनो, हे टोटल इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. जर समजा तुम्ही हे इम्पॉर्टंट क्वेश्चन करसाल तर तुम्हाला एमपीआर मध्ये खूप चांगले मार्क्स भेटतील. आणि याची जर हे पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला एमपीआर ची इम्पॉर्टंट क्वेश्चनची पीडीएफ पाहिजे, तर मी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सेंड करेन. हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचे मित्र मैत्रिणी पॉलिटेक्निक फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर ब्रांच मेकॅनिकलला असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.